मच्छिंद्रनाथ बाबा भक्तांची परीक्षा का घेतात? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. मच्छिंद्रनाथ बाबा भक्तांची परीक्षा घेतात कारण त्यांना भक्ताची खरी श्रद्धा ओळखायची असते. सुखात अनेक जण भक्ती करतात, पण दुःखात टिकणारी भक्ती फार विरळ असते. अडचणी आल्या तरी भक्त नामस्मरण सोडतो का की तक्रार करतो हे बाबा पाहतात. परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, तर भक्ती शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. या परीक्षेत भक्ताचा अहंकार, अपेक्षा आणि भीती हळूहळू नष्ट होतात. जो भक्त या काळात संयम राखतो तोच बाबांच्या कृपेचा खरा अधिकारी असतो. म्हणूनच बाबांची परीक्षा ही भक्तासाठी वरदान ठरते. भाग 2. मच्छिंद्रनाथ बाबा मनाची स्थिरता तपासण्यासाठी भक्तांची परीक्षा घेतात. जीवनात संकट आले की मन अस्थिर होते. अशा वेळी भक्त बाह्य आधार शोधतो की अंतर्मुख होतो हे बाबा पाहतात. नाथ परंपरेत मनावर विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परीक्षा काळात भक्ताला अपयश, अपमान आणि एकटेपणा अनुभवावा लागतो. हाच काळ मन अधिक मजबूत करण्यासाठी असतो. जो भक्त या अवस्थेतही बाबांचे स्मरण ठेवतो तो मानसिकदृष्ट्या परिपक्व होतो. बाबा अशा भक्ताला पुढे मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याची शक्ती देतात. बाबा थेट कृपा न देता आधी परीक्षा घेतात, कारण सहज मिळालेली कृपा अनेकदा अहंकार वाढवते. भक्त स्वतःला विशेष समजू लागतो. परीक्षा घेतल्याने भक्त नम्र बनतो. नम्रता हीच खरी साधना आहे. परीक्षा काळात बाबा दूर गेले आहेत असे वाटते, पण प्रत्यक्षात ते भक्ताकडे अधिक जवळून पाहत असतात. स्वतःचा स्वभाव, प्रतिक्रिया आणि श्रद्धा यावर बाबा लक्ष ठेवतात. जो भक्त परिस्थितीला दोष न देता स्वतःला सुधारतो त्याच्यावर बाबा प्रसन्न होतात. त्यामुळे परीक्षा ही भक्ताला योग्य पात्र बनवण्याची प्रक्रिया ठरते. भाग 4. मच्छिंद्रनाथ बाबा भक्ताची मागणी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी परीक्षा घेतात. अनेकदा भक्त जे मागतो ते त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य नसते. बाबा परीक्षा घेऊन भक्ताला थांबवतात. संकटातूनच भक्ताला योग्य दिशा मिळते. बाबा बाहेरून कठोर वाटतात, पण अंतःकरणाने अत्यंत करुणामय असतात. परीक्षा काळात भक्ताने संयम राखला तर हळूहळू परिस्थिती बदलू लागते. ही बदलती परिस्थिती म्हणजे बाबांची अदृश्य कृपा असते. योग्य वेळ आली की बाबा भक्ताला अपेक्षेपेक्षा अधिक देतात. भाग 5. मच्छिंद्रनाथ बाबा कर्मसिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवतात. भक्ताच्या मागील जन्मांचे किंवा या जन्मातील कर्मफळ देण्याआधी बाबा थांबवत नाहीत. परीक्षा म्हणजे कर्मभोग संपवण्याची प्रक्रिया असते. भक्ताला वाटते की बाबा दुर्लक्ष करत आहेत, पण प्रत्यक्षात बाबा त्याचे जुने कर्म जाळत असतात. परीक्षा संपल्यानंतर जीवनात अचानक सकारात्मक बदल घडतो. जो भक्त संयम ठेवूनही ही परीक्षा सहन करतो तो कर्ममुक्तीकडे वाटचाल करतो. म्हणून बाबांची परीक्षा ही त्रास देणारी नसून मुक्ती देणारी असते. भाग 6. बाबा भक्ताला स्वतःच्या अंतर्गत शक्तीची ओळख करून देण्यासाठी परीक्षा घेतात. सुखात माणूस कधीही स्वतःला ओळखत नाही. अडचणीतच खरी ताकद बाहेर येते हे बाबा जाणतात. म्हणून ते भक्ताला काही काळ एकटं असल्यासारखं वाटू देतात, पण प्रत्यक्षात बाबा सावलीसारखे त्याच्यासोबत असतात. परीक्षा काळात नामस्मरण अधिक गहिरे होते. भक्त आतून अधिक मजबूत बनतो. पुढे जेव्हा बाबा कृपा देतात तेव्हा भक्त ती कृपा योग्य प्रकारे सांभाळू शकतो. हीच परीक्षेची गुरुकिल्ली आहे. भाग 7. मच्छिंद्रनाथ बाबा भक्ताच्या श्रद्धेची खोली तपासतात. परिस्थिती अनुकूल असताना सगळेच देवाला आठवतात, पण प्रतिकूल परिस्थितीत देवाला आठवणारे ही खरी भक्ती आहे. परीक्षा अशा भक्तांना वेगळे करते. काही भक्त फक्त लाभासाठी भक्ती करतात. परीक्षा आली की ते दूर जातात. जे भक्त निष्काम भावनेने बाबांची सेवा करतात ते टिकून राहतात. बाबा अशाच भक्तांवर कृपा करतात. परीक्षा म्हणजे चाळणी आहे. खरा भक्त त्यातून शुद्ध होऊन बाहेर येतो आणि बाबांचा लाडका बनतो. भाग 8. बाबा भक्ताला संसार आणि अध्यात्म यांचा समतोल शिकवतात.
परीक्षा काळात जबाबदाऱ्या वाढतात, अडचणी येतात. बाबा पाहतात की भक्त पळ काढतो की धैर्याने उभा राहतो. नाथ परंपरा पलायन शिकवत नाही, तर जबाबदारीतून साधना शिकवते. परीक्षा ही परिपक्वतेची कसोटी आहे. जो भक्त संसारात राहूनही नामस्मरण सोडत नाही, त्याला बाबा विशेष बळ देतात. अशा भक्ताला पुढे समाजात मार्गदर्शक बनण्याची जबाबदारी बाबा देतात. हीच गुरुकृपेची खरी तयारी असते. भाग 9. मच्छिंद्रनाथ बाबा योग्य वेळेची वाट पाहतात. भक्ताला वाटते की कृपा उशिरा मिळते, पण बाबांचा वेळ कधीही चुकत नाही. परीक्षा म्हणजे प्रतीक्षा शिकवण्याचा मार्ग आहे. अधीर भक्त कृपा टिकवू शकत नाही. संयमी भक्त सिद्धीला पात्र ठरतो. बाबा भक्ताला वेळेची किंमत शिकवतात. जेव्हा भक्त पूर्णपणे तयार होतो तेव्हाच कृपा प्रकट होते. त्या क्षणी परिस्थिती इतकी सहज बदलते की भक्त अचंबित होतो. म्हणून बाबांची परीक्षा ही तयारीची आणि परिपक्वतेची प्रक्रिया आहे. भाग 10. बाबा भक्ताला बाह्य अंधारापासून मुक्त करतात. परीक्षा काळात नाती बदलतात, माणसे दूर जातात, मदत थांबते, भक्त एकटाच उरतो. तेव्हा तो थेट बाबांकडे झुकतो. हाच बाबांचा उद्देश असतो. बाबा भक्ताला शिकवतात की खरा आधार फक्त गुरुच असतो. ही जाणीव झाल्यावर भक्त कधीही ढळत नाही. परीक्षा संपली की भक्त आणि बाबा यांच्यातील नातं अतूट होतं. त्या नात्यात शंका राहत नाही, भीती राहत नाही, फक्त विश्वास उतरतो. भाग 11. मच्छिंद्रनाथ बाबा भक्ताला भ्रमातून बाहेर काढतात. परीक्षा काळात अपेक्षा तुटतात, स्वप्ने मोडतात. हा काळ कठीण असतो, पण याच काळात भक्ताला वास्तवाची ओळख होते. पैसा, पद, माणसे हे सगळं तात्पुरते आहेत, हे उमगते. जेव्हा सगळे आधार गळून पडतात तेव्हा गुरुचे खरे महत्त्व कळते. हा क्षण अत्यंत वेदनादायक असतो, पण परिवर्तन घडवणारा असतो. यानंतर भक्त आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होतो आणि बाबांवरील विश्वास अधिक दृढ होतो. भाग 12. बाबा भक्ताच्या शब्दांपेक्षा आचरण पाहतात. परीक्षा काळात भक्त काय बोलतो यापेक्षा तो काय करतो हे अधिक महत्त्वाचे असते. तो नामस्मरण करतो का संयम राखतो, का इतरांना दोष देतो, हे बाबा पाहतात. परीक्षा शांतपणे चालते, कोणतीही घोषणा नसते. जो भक्त शांत राहतो, सेवा करतो आणि विश्वास ठेवतो, तो परीक्षेत उत्तीर्ण होतो. बाबांची परीक्षा कुणालाही दिसत नाही, पण तिचा परिणाम संपूर्ण आयुष्य बदलणारा असतो. म्हणूनच परीक्षेत संयम हीच सर्वात मोठी साधना ठरते. भाग 13. मच्छिंद्रनाथ बाबांची परीक्षा अचानक संपते. भक्ताला कळतही नाही आणि परिस्थिती बदलते. जेव्हा भक्त पूर्ण शरण जातो तेव्हाच कृपा प्रकट होते. माझं काहीच नाही ही भावना मनात आली की बाबा कार्यरत होतात. परीक्षा संपल्यानंतर भक्त मागे वळून पाहतो आणि म्हणतो, हे सगळं आवश्यक होतं. त्या क्षणी बाबांची लीला समजते. संकट, दुःख आणि प्रतीक्षा यांना अर्थ मिळतो. ही अनुभूती भक्ताला आयुष्यभरासाठी बदलून टाकते आणि बाबांशी नातं अधिक दृढ करते. भाग 14. मच्छिंद्रनाथ बाबा भक्तांची परीक्षा घेतात, कारण त्यांना भक्त घडवायचा असतो. बाबा भक्ताला आतून मजबूत, स्थिर आणि निर्भय बनवतात. परीक्षा ही कृपेचीच कठोर रूपे असतात. जो भक्त हे समजून घेतो तो कधीही तक्रार करत नाही. तो फक्त बाबांचे नाव घेत राहतो. शेवटी बाबांची कृपा नक्की मिळते आणि ती कृपा इतकी परिपूर्ण असते की भक्ताला आयुष्यात कधीही कमी पडत नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला नाथ कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये आदेश लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.